महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या लवकरच पार पडणार आहेत आणि त्यासाठी प्रशासनिक स्तरावरती जी आहे ती तयारी जी आहे ती पूर्ण झाली आहे. आणि असं म्हटलं जातं की सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरनंतर सुप्रीम कोर्टाने 2 महिन्यापूर्वी ऑर्डर दिला होता की महाराष्ट्रातल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या निवडणुका आहेत ज्या 7-8 वर्षापासून प्रलंबित होत्या त्या 31 मार्च 2026 पर्यंत घेण्यात याव्यात. त्याच्यामुळे आचारसंहिता लागण्याची प्रक्रिया जी आहे ती आता सुरू झाली आहे आणि महाराष्ट्रामध्ये कधीही आचारसंहिता जी आहे ती लागू शकते. परंतु असं म्हटलं जात आहे ब्युरोक्रेसी लेवलवरती की बिहार विधानसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या संपल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता जी आहे ती लागू शकते. मुंबई महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका, नागपूर महानगरपालिका, चंद्रपूर महानगरपालिका आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, सोबत नगर परिषदेच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. त्याच्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि 7 वर्षापासून ज्या पेंडिंग होत्या किंवा 7 वर्षापासून ज्या प्रलंबित होत्या काही तांत्रिक कारणामुळे त्या निवडणुकीचा मार्ग आता सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्समुळे किंवा सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमुळे मोकळा झाला आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये आदर्श आचारसंहिता जी आहे ती 8-15 दिवसामध्ये कधीही लागू शकते. त्याच्यामुळे प्रशासनिक लेवलवरती किंवा प्रशासनिक स्तरांवरती मोठ्या प्रमाणात हालचाली दिसून येत आहे. सुजित ठमके, न्यूज इंडिया 24 मुंबई.